बोला ताई. नमस्कार. मी एक महिला आणि एक डॉक्टर म्हणून बोलते इथे. जरा भावना सांगते. कारण मी तिच्या यातना, त्या डॉक्टर महिलेच्या यातना समजू शकते. ती जेव्हा 4.5 वर्ष कठोर परिश्रम करून जेव्हा ती पास होते, तेव्हा तिच्या खूप आशा असतील जीवनाबद्दल, अपेक्षा असतील आणि तिची भविष्याबद्दल खूप स्वप्न असतील. ती एक प्रामाणिक आणि धाडसी मुलगी होती म्हणून तिने या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध तिने एक पोलखोल करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये तिचा मृत्यू झाला किंवा तिला तिथे चिरडण्यात आलं असं मी म्हणेन. आणि त्यासाठी तिला न्याय मिळण्यासाठी तिने आणि तिच्या कुटुंबाने काही व्यक्तींची नावं घेतली होती, ज्यांना नंतर काही गोष्टींनी क्लीन चिट देण्यात आली. त्यांचीसुद्धा SITमध्ये त्यांची चौकशी होणार का, तात्काळ आणि सक्तीने चौकशी होणार का, आणि जे अधिकारी आरोपी होती त्यांच्यावर मोकोकाचा कायदा लागणार का आणि त्यांच्यावर कठीण कारवाई होणार का, तसंच पोलीस दलातील जबाबदारी आणि महिला सुरक्षा यासाठी सुधारणा विधेयक या अधिवेशनात येणार का. कारण महिलांसाठी मध्ये खूप आपल्या असुरक्षितची भावना आहे. देवाभाऊ, मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की महिलांना 1500 रुपये जे लाडके बहिणीचे मिळतात त्याच्यापेक्षा सुरक्षा खूप महत्त्वाची आहे. तिची आणि तिच्या मुलीबाळींची सुरक्षा खूप महत्त्वाची आहे आणि त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात. आणि त्याच्याबरोबरच ज्या वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवातील ज्या महिला कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था तिथे तातडीने उभी करणार का, एवढंच विचारते. धन्यवाद. माननीय अध्यक्ष महोदय, या संदर्भात सगळ्या पद्धतीची चौकशी चाललेली आहे. ज्यांची नावं घेतली गेली त्या सगळ्यांची चौकशी करण्यात आलेली आहे. त्या सगळ्या ज्या प्रकारचे एव्हिडन्सेस सापडले, काही लोकांनी दुर्दैवाने याला राजकीय रंग देण्याचाही प्रयत्न केला. ते दुर्दैवी होतं. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायचं आणि कोणाला तरी स्केपगोट करायचा हा प्रयत्न अत्यंत दुर्दैवी आहे. पण त्याही संदर्भात अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीनं ही सगळी चौकशी झालेली आहे. जेवढे पुरावे आहेत त्या पुराव्याचा दुरान्वयानेही ज्यांच्याशी संबंध आला आहे अशांचीही चौकशी झाली आहे. त्यामुळे कुठेही कोणाला सोडण्याचं कारणच याच्यामध्ये नाही. सगळ्यांची चौकशी या ठिकाणी होईल. दुसरं, मला असं वाटतं की सातत्याने सगळ्या गोष्टी लाडक्या बहिणींशी जोडायच्या आणि लाडक्या बहीण योजनेशी जोडायच्या, ही पण पद्धत काही फार चांगली आहे असं मला वाटत नाही. खरं आहे की बहिणींची सुरक्षितता आपला महत्त्वाचा विषयच आहे आणि ते करणं आपले गरजेचं आहे. पण याचा अर्थ लाडकी बहीण योजना काहीतरी चुकीची आहे आणि लाडकी बहीण योजना नका देऊ पण हे द्या, अशा दोन गोष्टीचं कंपॅरिझन करू नका. या महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी लाडक्या बहिणींनी योजना स्वीकारलेली आहे. ती त्यांच्या जवळची योजना आहे. त्यामुळे ती योजनाही ठेवू आणि महिला सुरक्षिततेकरताही जास्तीत जास्त प्रयत्न हे आपण या ठिकाणी निश्चितपणे करू, हेही मी ताईंना सांगतो. आणि त्यांनी जो मुद्दा मांडलेला आहे तोही महत्त्वाचा आहे की ज्या अशा प्रकारे नोकरी करतात, व्यवसाय करतात किंवा ड्युटी करतात, अशा महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आपल्याला अधिक सजग व्हायची आवश्यकता आहे. तर मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की आता जे नवीन केंद्र सरकारने 3 कायदे तयार केलेले आहेत, या कायद्यांमध्ये याचं विशेष लक्ष देऊन अशा पद्धतीचे जे काही ऑफेन्सेस आहेत किंवा अशा पद्धतीचं ज्या अडचणींना महिलांना सामोरं जावं लागतं त्याबद्दलची शिक्षा देखील आता कडक करण्यात आली आहे.